मनोनिया मनी मानू नये खेदू मनावा गोविंद वेळोवेळा आणि करुसवे ना लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनी तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारे नारायणा विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय तातो मुनिन्द्रं समागतस्तिष्ठं महानन्दकन्दं परब्रह्मलिंग भज पांडुरंगं पांडुरंग करो करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका भोगतो ना घडी संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनोनिया मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळा वेळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे प्रतिमंत उदाहरण तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे। थोडक्यात तुकोबराय या अभंगातून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करणारा हा अभंग विठ्ठल। आज गेल्या वर्षी आपल्या सर्वांच्या वैकुंठवासी कैलासवासी सुधाकर बापूरावजी बेदरकर अर्थात दादा आपल्यातून निघून गेले। आणि महाराज चांगल्या माणसांचे एक वैशिष्ट्य असतं, चांगली माणसं आपल्याला आठवावी लागत नाही, चांगली माणसं नेहमी आठवणीत राहतात आणि त्यांच्याच आठवणींचा दिवस म्हणजे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। आणि या त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्यालाही कीर्तन सेवा आली। आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला शेखरजी बेदरकर असतील, आज या कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी अगदी इथपासून ते अगदी विनेकऱ्यापर्यंत सर्वजण या ठिकाणी महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्यापूर्वी हे संपूर्ण कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते बाळमामांचा हरिजागर गणेशजी टिकोळे आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक आहे। आणि ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली शिंदे ऑडिओ साऊंड सिस्टीम शिंदेवाडी आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक आहे। कीर्तनात जास्त वेळ न घेता पांडुरंगाच्या चरणावरती आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ। या
मस्तक हे पायावरी आभार करी संतांच्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती हे मस्तक आहे. ऐका, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. जेथे कीर्तनाची जागा तिथं देव उभा किंवा पांडुरंग उभा. म्हणजे इथं कुठं ना कुठं तरी देव उभा असणार आहे, कुठं ना कुठं तरी पांडुरंग उभा असणार आहे. आणि हे प्रमाण सागर महाराज काटकरांचं नाही, इथं बसलेल्या गायक मंडळांचं नाही, इथं बसलेल्या मृदंगाचार्याचं हे प्रमाण नाही, हे प्रमाण संतांचं आहे. आणि आम्हाला महाराज संतांवरती विश्वास ठेवावा लागतो, संत साहित्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागतो. का तर संत महाराज कधी तर्क करत नाहीत. लाखो दृष्टांत डोळ्यासमोर ठेवतात, हजारो उदाहरणं अनुभवतात, तेव्हा कुठं अभंगाची एक ओळ तयार होते. आणि त्या अभंगाची एक ओळ म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तिथं देव उभा किंवा पांडुरंग उभा. म्हणजे इथं कुठं ना कुठं तरी पांडुरंग उभा, इथं कुठं ना कुठं तरी देव महाराज उभा आहे. पण ऐका, या सृष्टीमध्ये महाराज कितीतरी श्रीमंताची घराणे आहेत, या सृष्टीमध्ये महाराज कितीतरी गरीबाची घराणे आहेत. पण प्रत्येक श्रीमंताच्या दारात किंवा प्रत्येक गरीबाच्या दारात कीर्तन सेवा होईलच असं नाही. लोक सरळ सरळ सांगून जातात, कीर्तनकारांना पैसे दिले की त्या दारात कीर्तन सेवा होतात. पण ऐका शेखर भैया, त्याच दारात कीर्तन सेवा होतात. त्याच भाग्यवंताच्या दारात भगवंताचं नामचिंतन होतं, त्याच भगवंताच्या दारात मला कीर्तन सेवा होती, भगवंताचं नामचिंतन होतं. पण आपण सेवेकरता निवडला अभंग महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, भोग तो ना घडे संचित आवाज. भोग म्हणजे महाराज माणसाच्या जीवनामध्ये असलेलं प्रत्येकाचं असलेलं दुःख वेगवेगळं आहे. या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं दुःख आहे, पण प्रत्येक माणसाचं दुःख महाराज वेगवेगळं आहे. मग आम्हाला काय करायचंय? प्रत्येक माणसाचं दुःख जर वेगवेगळं असेल ना महाराज, पण साधारणतः सांगून जाईल, प्रत्येक माणसाच्या जीवनात 5 प्रकारची दुःख आहेत. एक व्याधीचं दुःख आहे, एक रोग्याचं दुःख आहे, एक अज्ञानाचं दुःख आहे, एक प्रवासाचं दुःख आहे, आणि एक जीवनाचं दुःख आहे. ऐका, ही 5 प्रकारची दुःख प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये आहेत महाराज. जर पहिलं दुःख जर आम्ही बघितलं, दारिद्र्याचं दुःख आहे. पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये महाराज दुःख आहे. आम्हाला दुःख सगळं बाजूला काढून टाकायचंय. उशिरा का होईना आम्हाला दुःख बाजूला काढून टाकायचं, कारण कधी ना कधी तर आमच्या जीवनामध्ये महाराज सुख येणार आहे. पण आमच्या जीवनामध्ये उशिरा का होईना सुख येणार आहे असं जर आम्हाला वाटत असेल ना महाराज, तर आम्हाला कुणाकडे जावं लागेल? आम्हाला संतांकडे जावं लागेल. कोणत्या संतांकडे जावं लागेल? तर आम्हाला जगद्गुरु संत तुकोबरायांकडे जावे लागेल. का तर तुकोबरायांच्या गाथेत या प्रत्येकावरती महाराज इलाज आहे, आणि त्या गाथेवरती आता तुकोबरायांकडे आम्हाला जावं लागेल. विठ्ठल मग या सगळ्यांचा प्रतिनिधी 5 प्रकारची दुःख महाराज आहे. त्या 5 दुःख घेऊन महाराज सगळे प्रतिनिधी विश्वाचं सगळं दुःख घेऊन तुकोबरायांकडे गेले. आणि तुकोबरायांजवळ गेल्यानंतर तुकोबरायाच्या पायापुढे नतमस्तक झाले. तुकोबराया सांगतात, तुकोबराया आज आम्ही तुमच्याकडे आमच्या इलाजासाठी तुमच्याकडे आलोय. मग तुकोबरायांनी सांगितलं की सगळे समोर बसून घ्या. या सगळ्या जगाचा प्रतिनिधी करणारा पहिला माणूस उठला, त्याचं नाव आहे महाराज दारिद्र्य. मग दारिद्र्य नावाचा व्यक्ती महाराज उठला. तुकोबराया सांगतोय, तुकोबराया या विश्वामध्ये कितीतरी चांगली लोक आहेत,
या विश्वामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, या विश्वामध्ये कितीतरी महाराज जहागीरदारी लोक आहेत, आमच्याच वाट्याला हे दारिद्र्य पण का? आमच्याच वाट्याला हे गरीब पण का? तुकोबारायांच्या लक्षात महाराज हा प्रश्न आला. आणि जसा तुकोबारायांच्या लक्षात हा प्रश्न आला, पण विचार करा, मला सांगा कुणाला दारिद्र्य पण यावाच वाटतं का? नाही वाटत महाराज, कुणालाच वाटत नाही आमच्यामध्ये दारिद्र्य पण यावं, अजिबात नाही. मला सांगा, तुमच्या दारापुढे जर एखादा भिकारी माणूस आला, तो भीक मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये आला, तो हाऊस म्हणून तुमच्या दारामध्ये येतो का? नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तो तुमच्या दारामध्ये येतो. किती? ईदभर पोटाची खळणी भरण्यासाठी महाराज तुमच्या दारामध्ये येतो. साधं उत्तर आहे का? ईदभर पोट आहे पण भरतं का मामा? नाही भरत. ऐका, नाही भरत. साधं उदाहरण ऐका. जर प्रत्येक माणसाला दिवसातनं कमीत काही माणसाला महाराज 10 कप चहा प्यायची सवय असते, 15 कप चहा प्यायची सवय असते, पण आपण सारा विचार करू, प्रत्येक माणसानं जीवनात जर रोजच्या जीवनात रोज जर 5 कप चहा प्यायला, किती म्हणतोय मामा? 5 कप. महिन्याचे झाले किती? 150 कप झाले. वयश मला किती झाले? 150 कप झाले. वर्षाचं किती झालं? 1800 झालं. बरोबर आहे? मी काय सांगतोय का? महिन्याचे 150 कप चहा झाला, वर्षाचे 1800 कप चहा झाला. आता जनतेनं वयाची बेरीज लावायची महाराज. ज्याचं वय 55 वर्ष आहे, ज्याचं वय 60 वर्ष आहे, ज्याचं वय 40 वर्ष आहे, पहिली 5 वर्ष महाराज आपण सोडून देऊ. किती? पहिली 5 वर्ष सोडून देऊ. ज्याचं त्याने बेरीज लावाय. आतापर्यंत आपण चहा किती पिलो असेल? किती पिलो असेल? कमीत कमी एखादा टँकर तरी झाला असेल. 2-3 टँकर नाही, 1 टँकर झाला असेल मामा. ऐका, कमीत कमी 1 टँकर नुसता चहाचा झाला असेल. बाकीचं तर सोडून द्या महाराज. पण मला सांगा, तुमच्या दारात माणूस तो भीक मागण्यासाठी आलाय, तो हाऊस म्हणून तुमच्या दारामध्ये येत नाही, तो पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या दारामध्ये येतो. आणि आपल्यासारखी माणसं महाराज आता त्याला आपण भिकारी म्हणतो. पण आपण सुद्धा मामा देवळामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, देवाच्या पुढे जातो, देवाच्या पाया पडतो, देवाला सांगतो, देवा माझं एवढं तरी काम होऊ दे, पुढल्या महिन्यात माझ्या दारासमोर 4 चाकी गाडी येऊ दे. याचाच अर्थ आपण देवाला काहीतरी मागतो. मग आम्ही कोण झालो? बरोबर आहे, आम्ही कोण झालो? सुतार महाराज भिकारी झालो. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना जर हाच प्रश्न विचारला तर तुकोबाराय जाहीर सांगतील, आम्हाला बाकीचं काही माहित नाही, आम्हाला जर खरंच आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य पण आलं ना, तर आम्हाला असं दारिद्र्य पण दे, पंढरीचा होईन भिकारी, होईन भिकारी,
होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हे माझ्या पदरचं सांगत नाही, तुकोबाराय सांगतात का. पण पहिल्याचा प्रश्न महाराज मिटला. आम्हाला कोणाचं भिकार पण पाहिजे तर वारकरी अर्थात पंढरपूरच्या पांडुरंगाचा आम्हाला भिकार पण पाहिजे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. मग त्याला बाजूला तुकोबारायांनी बसवलं. दुसरा प्रतिनिधी उठला, त्याचं नाव आहे महाराज दारिद्र्य. सगळ्या जगाचं दुःख घेऊन, सगळ्या जगाचा रोग घेऊन ते तुकोबारायांजवळ आला. तुकोबाराया सांगितलं, तुकोबाराया या विश्वामध्ये कितीतरी चांगली माणसं आहेत, या विश्वामध्ये महाराज कितीतरी निरोगी माणसं आहेत, आमच्याच वाट्याला हे रोग पण का. तुकोबारायांच्या प्रश्न लक्षात आला. तुकोबारायांना सांगितलं, ठीक आहे तुझा प्रश्न मला कळालाय, तुमच्याच वाट्याला हे रोग पण का. तर ऐका, माणूस जिवंत असताना तो सहजासहजी मरत नाही. आम्हाला नीट लक्षात घ्या, माणूस सहजासहजी मरत नाही. मग तुम्ही म्हणत असाल महाराज याला पुरावा काय, तर पुरावा ऐका, जोपर्यंत पाप पुण्याचा हिशोब बरोबर होत नाही तोपर्यंत माणूस हे जग सोडून जात नाही. आम्ही सहज सहज सांगतो, किती दिवस झाले घरात बसू नये, बऱ्याच दिवस झाले तो यातना सहन करतोय पण त्याला मरण येत नाही. त्याचं कारण महाराज तेच आहे, त्याला आजपर्यंत देवाने ठेवलंय ना, याचाच अर्थ पाप पुण्याचा हिशोब अजून बरोबर झालेला नाही. मला सांगा ना, दूत राष्ट्राला 100 पुत्र होते. किती? 100 पुत्र होतं. 100च्या 100 पुत्र महाराज युद्धामध्ये मारलं गेलं. आणि दूत राष्ट्र कृष्णाला सांगतं, कृष्णा माझ्या डोळ्यात एकाच माझे 100च्या 100 पुत्र मरून गेल्याचं कारण काय, असं कोणतं मी पाप केलं. कृष्णाने सांगितलं, कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं, महाराज आता तुला कळेल तो पूर्व जन्मामध्ये काय पाप केलं. मग जसा दृष्ट राष्ट्राला महाराज श्रीकृष्णा दूरदृष्टी दिली, 50 जन्मापूर्वी. नीट वाक्य ऐका, किती म्हणतोय, 50 जन्मापूर्वी तो दूर राष्ट्र महाराज पारधी होता. पारधी किती जन्मापूर्वी? 50 जन्मापूर्वी तो पारधी होता. आणि तो पक्षी मारण्यासाठी महाराज गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर महाराज त्या झाडावरती पक्षी बसले होते, त्यानं ते झाडच पेटवून दिलं होतं. आणि तसं ते झाड पेटवून दिलं ना महाराज, त्या झाडावरचे काही पक्षी उडून गेले, काही पक्षी त्या झाडामध्ये होरपळून गेले, आणि काही पक्षी जखमी झाले, काही पक्षी आदरी झाले, आणि काही पक्ष्यांची पिल्ल महाराज होरपळून तिथंच मेली. कालांतराने महाराज धृतराष्ट्राचा जन्म झाला. आणि धृतराष्ट्राचा जन्म झाल्यानंतर त्याला 100 पुत्र झाले. आणि 100च्या 100 पुत्र महाराज युद्धामध्ये मारलं गेलं. आणि मग धृतराष्ट्राला कळालं, 50 जन्मापूर्वी हे मी पाप केलं, मी ह्या जन्मात मला फेडावं लागतंय. याचाच अर्थ नियतीनं आता थोडा नियम बदललाय. आम्ही सहसा महेश महाराज सांगतो, पूर्वी जन्माने माणसाने काहीतरी पाप केलं तर ते लेकरांना फेडावं लागायचं, बापाने काहीतरी पाप केलं तर लेकरांना फेडायला लागायचं. पण महाराज नियतीनं नियम आता बदललाय. जो जसे कर्म करेल त्याच्या डोळ्यात एकच महाराज त्याला डोळ्यात देखत त्याला आता हे फेडावं लागणार आहे. 2 प्रतिनिधी झाले महाराज. तिसरा प्रतिनिधी तुकोबारायांकडे गेला. तो अज्ञानी होता. तुकोबाराया सांगतोय, तुकोबाराया या जगात कितीतरी हुशार माणसं आहेत, या जगात कितीतरी विद्वान माणसं आहेत, पण आमच्याच वाट्याला हे अज्ञान पण का.
तुकोबारायांच्या प्रश्न लक्षात आला आणि तुकोबारायांनी सांगितलं तुझ्याही प्रश्नाचं उत्तर मी देतो. ऐक, आमच्याच वाट्याला हे अज्ञान बंद का? लोक सरळ सरळ सांगतात तू लय अज्ञानी आहे. आणि मामा, काही मुलींचे बाप महाराज मुली देतात, लग्न लावून देतात, आणि ते मुलींची लग्न लावून दिल्यानंतर महाराज त्याकडे जागीरदार असते, बंगले असतात, गाडी असते. ती जागीरदारी बघून बाप ते मुलगी त्या ठिकाणी देतो. पण ऐका, तो बाप कधी त्या मुलीच्या घरी गेला ना, त्या बापाच्या डोळ्यात पाणी आहे. पण ज्या बापानं मुलीचे संस्कार, त्या मुलाचे संस्कार बघून महाराज मुली दिल्या ना, तो बाप कधीतरी त्या मुलीच्या घरी जाऊ द्या, त्या बापाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. याचा अर्थ काय? मुलीच्या मुलाचे संस्कार, मुलीचा जागीरदारी बघून देण्यापेक्षा महाराज मुलाचे संस्कार बघून मुली द्या, त्या दोघांच्याही जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय. आमच्याच वाट्याला हे महाराज अज्ञानपण का? पण ऐका महाराज, आमच्या वाट्याला जरी अज्ञानपण आलेलं असलं तरी माणूस परमार्थात आल्यानंतर थोडा का होईना महाराज, आलं का लक्षात? थोडा का होईना महाराज परमार्थात आल्यानंतर महाराज काय होतो? सज्ञान होतो. पण ऐका, दगडासारख्या काळजाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद कशात असेल तर महाराज ज्ञानेश्वरी. आणि बहिणबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरीच्या ज्ञानेश्वरी मध्ये महाराज एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. पण तुकोबाराय सांगतात भोग तो ना घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. इथं समाधान शब्द आला महाराज. मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान कधी मिळेल महाराज? संप्रदायामध्ये आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान मिळेल. ठेविल्यानंतर तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. त्या चित्तामध्ये महाराज समाधान पाहिजे. तुकोबारांचं दुसरं एक प्रमाण आहे महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. इतरी महाराज चित्त शब्द आला. याचाच अर्थ या चित्तामध्ये जर समाधान आणायचं असेल ना महाराज, परमार्थाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल मग सारासार विचार करता महाराज, भगवंत हा देह पाहत नाही. हा भगवंत काय पाहतो तर या देहामध्ये महाराज त्या भगवंताचं चिंतन किती आहे हा भगवंत पाहत असतो. दोन मित्र होते महाराज. दोन मित्र संध्याकाळच्या वेळेस निघाले आणि जात असताना मोठं वादळ आलं. आणि जसं मोठं वादळ आलं महाराज, एक मित्र दुसरीकडे गेला आणि एक मित्र दुसरीकडे गेला. त्यातला एक मित्र तिथं मद्यपान असतं त्या मद्यपानाच्या ठिकाणी गेला आणि दुसरा मित्र महाराज मंदिरामध्ये गेला. पण नीट ऐका, जो मद्यपानाच्या ठिकाणी गेलेला मित्र विचार करतोय माझा दुसरा मित्र मंदिरामध्ये गेला, याचाच अर्थ त्याला भगवंत भेटला असेल, त्याला भगवंतानं दर्शन दिलं असेल, त्याला कीर्तन ऐकायला मिळालं असेल, त्याला भजन ऐकायला मिळालं असेल.
हे कुठला माणूस विचार करतोय? मद्यपानाच्या ठिकाणी असलेला विचार करतोय. पण ऐका, जो मंदिरामध्ये मित्र आहे तो विचार करतोय माझा दुसरा मित्र मद्यपानाच्या ठिकाणी, याचाच अर्थ भरपूर ऐश करत असेल. काय म्हणतोय? भरपूर ऐश करत असेल. पण ऐका, दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 5 वाजता दोघंच्या दोघे महाराज मरून गेले. दोघंच्या दोघं मरून गेले. पण नीट ऐका, मद्यपानाच्या ठिकाणी असणाऱ्या मित्राला देवाचे दूत नेण्यासाठी आले. मद्यपानाच्या ठिकाणी असलेल्या मित्राला देवाचे दूत नेण्यासाठी आले आणि मंदिरामध्ये असणाऱ्या मित्राला नेण्यासाठी यमाचे दूत आले. आता तुम्ही म्हणत असाल हे कसं काय? जे मंदिरात आहे त्याला भगवंताचे दूत न्यायला पाहिजे होते. पण नाही, भगवंत महाराज काय पाहतो? त्या चित्तामध्ये नामस्मरण किती आहे, भगवंताचं नाव किती आहे हे पाहतो. अर्थातच भगवंत हा देह बघत नाही, या देहामध्ये चिंतन किती आहे बघतो. विडवलं अभंगाचा विचार करता तुकोबाराय सांगतात, भोग तो ना घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. या चित्तामध्ये समाधान नक्की असायला पाहिजे. पण कदाचित तुकोबारायना असं म्हणायचं नसेल. अभंगाचं पहिलं चरण, भोग तो ना घडे विचार करता या भगवंताने महाराज सृष्टी निर्माण केली. आणि ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्यावेळेस महाराज भगवंताने ही सृष्टी कर्म प्रधान केली. काय केली? कर्म प्रधान केली. त्याच्यामध्ये 2 नियम लागू केले. एका बाजूला पुण्य आणि एका बाजूला पाप आहे. नीट ऐका, कर्म प्रधान केले त्याला 2 नियम लागू केले. का एका बाजूला पाप आहे आणि एका बाजूला पुण्य आहे. पण सारासार विचार करता पुण्य करणारी माणसं भगवंताच्या चरणाजवळ आहे आणि पाप करणाऱ्या माणसांना देव काय करतो तर संहार करतो. मग तुम्ही म्हणत असाल महाराज या भगवंताने सृष्टी निर्माण केली, या दोघांना सारखाच न्याय पाहिजे होता. जो पुण्य करतात ते देवाच्या चरणाजवळ का आणि जे पाप करतात त्यांचा संहार का? त्याचं कारण आहे का? भक्त राखी पायापाशी दुर्जनाची सहारी. मग तुम्ही म्हणत असाल भगवंतानं महाराज या दोघांनाही सारखाच न्याय तुम्ही त्याला पाहिजे होता. पण नाही, जे पुण्य करतात ते भगवंताच्या चरणाजवळ आहे आणि जे पाप करतात त्यांचा संहार आहे. पण ऐका, भगवंताचा बी एक नियम आहे. तुम्ही जीवनामध्ये पाप करताय ना, ठीक आहे, तुम्हाला एक संधी आम्ही देऊन बघू. म्हणून महाराज वाल्याचा वाल्मिकी झाला. जो पाप करतो त्याला सुद्धा देव एक संधी देतो. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे महाराज. वाल्या कोळी महाराज काय होता आणि त्याचं संधीचं सोनं त्यांनी केलं. अर्थातच वाल्याकाचा वाल्मिकी होऊ शकतो. तर विचार करा, आपल्या जीवनामध्ये जर आपण पुण्य पदरात पडायला सुरुवात केली तर आपण भगवंताच्या चरणाजवळ का जाणार नाही? विठ्ठल म्हणावा गोविंद वेळवेळा.
अर्थात गोविंदामध्ये याचाच अर्थ महाराज भगवंत आहे, याचाच अर्थ देव आहे. त्या देवाचं आम्हाला नामस्मरण करायचंय आणि त्या देवाचं नामस्मरण करत असताना महाराज त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे का भगवंताच्या भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले जातात त्या सगळ्या साधा आणि सोपा प्रकार आहे नाम भक्ती. तर कोणीही महाराज घेऊ शकतो, सकळांशी येते कोणीही महाराज घेऊ शकते. म्हणून नामामध्ये एवढी ताकद आहे, नामामध्ये एवढी ताकद आहे. बाजूला पडलेल्या वस्तू संतांच्या संगतीत आल्यानंतर पवित्र होतात. त्या नामामध्ये महाराज एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. दगड पाण्यावरती तरले जाऊ शकतात. तर विचार करा, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत आम्ही भगवंताचं जर नामचिंतन केलं तर गेलेल्या व्यक्तीला मोक्ष का मिळणार नाही. म्हणून हे भगवंताचं नामचिंतन घडवलं. गोविंद हा शब्द आलाय, याचाच अर्थ भगवंत शब्द आलाय, याचाच अर्थ देव शब्द आलाय. माझा सर्वांनी सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे महाराज, मला सांगा आजपर्यंत आम्ही देवदेव केले, काय केले? देवदेव केले. त्यात बी वगैरे महाराज प्रकार आहेत, देवदेवात बी प्रकार आहेत. ऐका, आम्ही आजपर्यंत देवदेव केले, पण साधा आणि सोपा प्रश्न आहे, मला सांगा देव आहे का? आणि ज्यांनी ज्यांनी पाहिला तेवढ्याने हात वरती करा. काय कीर्तन थोडं उशिरा सुटलं म्हणून फरक पडत नाही. लग्नाला जायचंय. ऐका, कदम महाराज एकाही माणसाचा हात वरती आला नाही याचाच अर्थ देव अस्तित्वात नाही. अजून सगळ्यात साधा आणि सोपा प्रकार, तुम्ही कीर्तन आहे म्हणून आलाय का देव आहे म्हणून आलाय? बोलता रा क्या आता सुतार महाराज. ऐका, जी लोक कीर्तन आहेत म्हणून आले त्यांच्या पूर्व जन्माच्या पुण्याने त्यांना इथपर्यंत पाठवलं, आणि जे निमंत्रण आहे म्हणून आले कदाचित देवाला त्या माणसाकडून काहीतरी पुण्य करून घ्यायचं असेल म्हणून त्यांना इथपर्यंत पाठवलं विडालं. मग आम्ही जर मान्य केलं देव आहे, पण देव आहेच महाराज आम्हाला मान्य करावा लागेल. आणि देव जर नसता तर माणसानं मृत्यूवर विजय मिळवला. देव आहे, देव देव आहे, देव आहे म्हणजे हे प्रमाण आपलं नाही, प्रमाण संतांचे, याचाच अर्थ देव आहे. आता माझा दुसरा आणि सगळ्यात साधा सोपा प्रश्न आहे का, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बोलत राहायचं आता. अरे भाऊ, संत श्रेष्ठ कसं, एखादं उदाहरण सांगा. आम्ही सांगा. अरे भाऊ म्हणजे आम्ही सांगा, तुला बोलावलंय कशाला नाही का? असंच ना. अरे भाऊ ऐका, मग आम्ही म्हणतो प्रश्न महाराज निर्माण झाला होता, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? त्याचं उत्तर आहे का, कोणी म्हणत असेल महाराज देव श्रेष्ठ. जर देव श्रेष्ठ असता तर संताच्या घरी पाणी भरायला आला असता का? नसता. जर देव श्रेष्ठ असता जनाबाईच्या घरी दळण दळायला आला असता नाही. देव जर श्रेष्ठ असता तर सावता महाराजांकडे देव गेला असता का? नाही. मग मला सांगा देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. बरोबर आहे. अजून सोपं करून सांगतो, प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज देवालय, त्या देवालयावरती देव आहे.
त्या देवाऱ्यातला देव तुम्ही कधी बघितलाय का? नाही, आम्ही फक्त मूर्त्या बघितल्या, पण देव बघितलेला नाही. बरोबर, आम्ही देव कधी पाहिलाय का? देव पाहिलेला नाही. मग घरातल्या देवाऱ्यातला देव आम्ही का पुजतो? का पुजतो आहे बाबा? आता सांगा बरं. आता का सांगा येत नाही? देवाऱ्यातला देव आम्ही का पुजतो? त्याचं कारण आहे का? कारण देवाऱ्यातला देव याचाच अर्थ देवाचं महत्व आम्हाला कुणी सांगितलं असेल तर संतांना सांगितलं असेल, म्हणून महाराज संत श्रेष्ठ आहेत. विडवलं प्रत्येकाला असं का वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं? वाटतं का मामा? नाही वाटत का? देवानं आपल्या घरी यावं असं वाटतं, मग देवाच्या घरी आपल्याला का जावं असं वाटत नाही? वाटणारच नाही का? कारण देवाला महाराज आपण आपलं साजून केलंच नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय माणसाच्या आयुष्यात सुख नाही आणि त्याच्याशिवाय सुख नाही हे संतांनी जाणलं होतं, म्हणून संत देवाकडे जायचे. विठ्ठल मग सारासार विचार करता महाराज देव अवताराला कशासाठी येतात? धर्म रक्षावया अवतार घ्यायची. संत अवताराला काय येतात? उद्धाराया जनजड जीव. माणूस जन्माला का येतो? तर या दोघांचंही नामचिंतन करण्यासाठी. विडवलं म्हणून माणसाला सरळ सरळ प्रश्न केला, त्या भगवंताचं नाम चिंतन आम्हाला करायचंय. लोकांना सरळ सरळ प्रश्न केला, कीर्तनाला यायचा, लोक सरळ सरळ सांगतात आम्हाला वेळ नाही. भजनाला यायचा, लोक सरळ सरळ सांगतात आम्हाला वेळ नाही. पण तो भगवंत जाहीर सांगतो, ज्या भक्ताला माझ्यापर्यंत यायचंय ना, त्या भक्ताला माझ्यापर्यंत येण्यासाठी अनंत अडचणी आहेत. त्या भक्ताला माझ्यापर्यंत येता आलं नाही तरी चालेल, मी तुझ्यापर्यंत येतो. म्हणून कदाचित प्रत्येकाच्या घरात आई वडिलांच्या स्वरूपात भगवंताचं अस्तित्व आहे. मग त्या घरामध्ये असलेल्या आई वडील मध्ये महाराज भगवंताचं अस्तित्व आहे. मग त्या देवाची आम्ही पूजा करायला पाहिजे का नाही पाहिजे? बरोबर आहे? नीट आहे का? मला सांगा, गणपतीला मामा काय आवडतं? दुर्वा आवडतो. बरोबर आहे? गणपतीला दुर्वा आवडतो. भगवान शंकराला काय आवडतं? बेल आवडतं. पांडुरंगाला काय आवडतं? तुळशीची माळ. आता तुळशी आवडते. मला सांगा, ज्या या देवांना जे आवडतं ते आम्ही देवापर्यंत घेऊन जातो. का जातो? देवावरती वाहतो. का वाहतो? तर देव आमच्यावरती प्रसन्न व्हावा म्हणून वाहतो आणि देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा म्हणून आम्ही देवापर्यंत ते वाहतो. पण महाराज, प्रत्येकाच्या घरात आई वडिलांच्या स्वरूपात असलेले वडील आणि आई, त्यांना काय आवडतं याचा विचार आम्ही आजपर्यंत केला का? नाही केला. का?
अरे घरातल्या देवाच्या घरातल्या माणसं आई बापाचं देव आहे. ते घरातल्या माणसाला जर तुम्ही त्रास देत असाल, जर तुम्ही काशी करत असाल ना महाराज, त्याचा काय उपयोग आहे? नाही ना मामा? नाही, नीट ऐका. जर घरातल्या देवाला जर आपण फक्त विचारलं ना, सांगा तुम्हाला काय आवडतं, एवढं जरी म्हणलं ना महाराज, तर घरातले आई वडील सांगतात मला काही नको, फक्त तुमचा म्हातारपणी आम्हाला आधार पाहिजे. एवढं जरी शब्द महाराज ऐकलं ना, त्या आई बापाच्या चेहऱ्यावरती समाधान झालं ना, तर समजून जा पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या घरामध्ये अवतरलाय. म्हणून महाराज ऐका, त्या घरातल्या देवाची सुद्धा मी पूजा केली पाहिजे. पण पुढे सारासार विचार करताय का, मनोनिया मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळावेळे. भगवंत जर महाराज आम्हाला भेटायचा असेल, पण का भेटणार नाही त्याचं एक उदाहरण आहे का. एक लहान लेकरू होतं, आईला सांगता आई मी रोज बघतो ती जुनी कपडे शिवते, आणि जुने कपडे शिवत असताना भगवंताचं नाव घेते. मग आई आपण एवढं गरीब आपल्याला भगवंताने का ठेवलं. आई सांगते घरामध्ये जा, 2 वर्षापूर्वीचा जुना शर्ट आहे तेवढा घालून बाहेर ये. पोरग महाराज घरामध्ये जातं, 2 वर्षापूर्वीचा जुना शर्ट शोधायला लागतं. जुना शर्ट महाराज त्याला सापडतो, आणि सापडल्यानंतर जुना शर्ट तो अंगामध्ये घालायला सुरुवात करतो. आणि बाहेरून आई सांगते लेकरा बसला का रे शर्ट. आतून उत्तर येतं आई शर्ट बसला नाही, शर्टाचं माप चुकलं. नीट ऐका, शर्टाचं माप चुकलं. मग आई सांगते 2 वर्षापूर्वी तोच शर्ट तुला बसत होता, शर्टाचं माप नाही चुकलं, बदल तुझ्या शर्टात झाला. मग आम्हाला भगवंत का भेटत नाही महाराज, थोडं माफी मागून बोलतो. भगवंत आम्हाला का भेटत नाही, बदल फक्त थोडासा परमार्थात केला विडवलं. पुरुष मंडळी पुढे सरा, जागा पाठीमागे सरा, रामभाऊ पुढे 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 सरून बसा. सरा पुढे जागा, महिला पुढे सरा, या बाजूला सरा, येणारे पाठीमागे सरा पुढे. इथं भरपूर जागा आहे, पुढे येऊन बसायचं सर. पुढे आता एवढी जागा शिल्लक आहे, पाठीमागच्या पुढे येऊन बसवायची. या पुढे बरीच जागा शिल्लक आहे. आता शेवटपर्यंत फक्त वीक्षक नका व्हिडिओला. तुकोबाला सांगतात म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळेवेळी. त्या गोविंदाशिवाय, त्या भगवंताच्या नामचिंतनाशिवाय माणसाच्या जीवनात अर्थ नाही. पण कदाचित तुकोबारायण असं म्हणायचं नसेल. अभंगाचं दुसरं चरण. मनमुनी मनी मानू नये खेदू, मनमुनी मनी मानू नये खेदू,
2 चरणाचा महाराज प्रवास संपलेला आहे. 3ऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय आता सांगतात आणि रुसवे ना लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनी. आणि तो पहिला शब्द महाराज आलाय आणि रुसवे. अर्थातच तुकोबाराय सांगतात कुणीच कुणावर रुसायची गरज नाही. साधं गणित आहे का गड्या? महेश महाराज तुम्हाला सुंदर असा मृदुंग वाजवायला येतो, आम्हाला थोडा कमी येतो, मग आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज नाही. विठ्ठल मामा तुम्ही एवढं सुंदर गायन करता, आम्हाला थोडं कमी येतं, मग आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज नाही. सुतार महाराज वगैरे महाराज आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज नाही. शिंदे साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, ती आमच्याकडे नाही, आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज नाही. गणेश दादा तुमचा एवढा मोठा चॅनल आहे, संपूर्ण कीर्तन तुम्ही शूट करता, आम्ही तुमच्यावर रुसायची काय गरज नाही. पण नीट ऐका, आम्ही कीर्तनकार झालो म्हणून तुमचं आमच्यावर रुसायची काय गरज. बरोबर आहे का? तुमची तरी आमच्यावर रुसायची काय गरज नाही. मग तेच तुकोबारायचं आणि रुसवे ना लगे बहुधा, कुणीच कुणावरती रुसायची गरज नाही. पण ऐका, ज्यांची मी नावं घेतली त्यांच्या कर्मानं त्यांच्या पुण्याने त्यांना हे मिळाले. हे प्रत्येकाच्या नशिबात महेश महाराज नाही, तुम्हालाच का मिळालं? हे पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई आहे म्हणून तुमच्यामध्ये भगवंताने हे दिलं. पण ऐका, ज्यांची नावं घेतली त्यांनी जर आपल्या स्वतःच्या कलेवरती प्रेम केलं, त्यांनी जर आपल्या स्वतःच्या कलेवरती जीव ओतला, अर्थातच त्याच्यावरती जीव ओतला, याचाच अर्थ भगवंत त्यांना दान दुप्पट दिल्याशिवाय मी असं का शब्द वापरला, दान दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही? कारण त्यांच्या कर्माने हे त्यांना महाराज मिळालेलं आहे, त्यांच्या पुण्याने हे त्यांना मिळालेलं नाही. मग मला सांगा मामा, तुम्ही जर एखादा ट्रॅक्टर घेतला, आनंद आहे का वाईट आहे? आनंद आहे. आणि शेजारच्याला 2 घेतले, व्यवहारातला उदाहरण नाही महेश महाराज. अहो नाही आनंद होणार आम्हाला. नीट ऐका, आणि भगवंत हेच पाहत असतो. ज्यावेळेस दुसऱ्याचं चांगलं होताना आपल्याला ज्यावेळेस वाईट वाटतं, समजून जा आपण कुठंतरी पापाच्या डोहात जातोय. आणि दुसऱ्याचं चांगलं होताना जर आपल्या अंतःकरणाला वाटत असेल ना खरंच आपण चांगलं करतोय, तो भगवंत पाहत असतो. आणि ते भगवंत पाहत असताना तुमच्या पुण्याईमध्ये वाढ होते महाराज. आणि ज्यावेळेस तुमचं हे पुण्य वाढतं ना, कुणाच्या बापाची हिंमत होत नाही तुमची प्रगती अडवण्याची. वेळ आणि म्हणून महाराज लोकांकडून आशा करायची बंद करा, मला याच्याकडून हे मिळेल, मला त्याच्याकडून ते मिळेल. बरोबर ना हरिभाव? तेवढ्याला बरोबर आहे ना? ऐका, अजिबात लोकांकडून आशा करायची गरज नाही, मला याच्याकडून ते मिळते, अजिबात नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर माणसाने स्वतः मोठं व्हावं, कारण जगात परत कुणी म्हणू नये याच्यामुळे मी मोठा झालो. महाराज मंदिराचं बांधकाम चालू होतं, गावातलं मंदिराचं बांधकाम चालू होतं, सगळं जवळजवळ बांधकाम पूर्ण होत आलं. आणि थोडस बांधकाम पूर्ण व्हायचं राहिलं, आणि त्याला गरज होती फक्त 50,000ची. फक्त 50,000ची गरज होती. सगळे गावकरी गोळा झाले, त्यांनी सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांकडून वर्गणी मागितली, आणि गावातला एकच माणूस फक्त वर्गणी मागायचा राहिला आहे. आणि राहिला कोण होता माहित आहे? गावातला प्रतिष्ठित माणूस, सावकार. माणसाने विचार केला, अरे आपण तर याचा विचारच केला नाही, आपल्या सगळ्या गावातला मोठा माणूस म्हणजे सावकार, त्याच्याकडे जाऊ आणि त्याला वर्गणी मागू. महाराज सगळी लोक त्या सावकाराकडे गेली. सावकाराच्या वाड्यामध्ये गेल्यानंतर महाराज त्या सावकारानं सगळ्यांना सांगितलं, तुम्ही आधी सगळे पुढे बसून घ्या. महाराज सगळे पुढे बसून घेतले. सावकार खुर्चीवरती बसला आणि सांगा म्हणला, आता तुम्हाला काय पाहिजे? गावकऱ्याने सांगितलं, आपल्या गावात मंदिराचं काम चालू आहे, फक्त 50,000 रुपये कमी पडतात. फक्त 50,000? त्याच्या हाताखालच्याला सांगितलं, चेकबुक घेऊन या. महाराज त्याने चेकबुक आणलं, चेकबुक वरती 50,000 रुपये टाकलं, आणि 50,000 रुपये टाकल्यानंतर ते परत त्या माणसाकडे देऊन टाकले. कोणी दिलं? सावकाराने दिलं. महाराज गावकरी खुश झाले, त्यातला एका तर माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणला, आपल्या गावातला सावकार म्हणजे कर्णाचाच अवतार आहे. मग गावामध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली.
त्यानं काहीच विचारलं नाही, नुसतं मी 50,000 रुपये लागतात म्हणून सांगितलं. त्यानं 50,000 रुपये चेक वरती लिहिलं आणि आमच्याकडे चेक सोपवला. मला सगळे गावकरी बँकेकडे गेले, बँक मॅनेजर कडे गेले आणि गेल्यानंतर त्याने बँक मॅनेजर कडे चेक दिला. आणि जसा बँक मॅनेजर कडे चेक दिला तसाच बँक मॅनेजरने तो चेक माघारी दिला. आणि बँक मॅनेजरने सांगितलं तुम्ही 50,000 रुपयाचा आकडा त्याच्यावरती टाकलाय पण सहीच करायची राहिली. मग सगळी लोक महाराज परत सावकाराकडे गेली. त्यातली काही म्हणली चुकून सावकाराकडनं सही करायची राहिली असेल, गडबडीत असतो सावकार, त्याला काम धंदा असतात. सगळी माणसं महाराज त्या सावकाराकडे गेली. जसं सावकाराकडे गेली पुन्हा एकदा बैठक बसली. सावकार साहेब तुम्ही 50,000चा आकडा त्याच्यामध्ये टाकला पण एक राहिले, काय तुमची सही करायची राहिली. मग सावकारनं काय उत्तर द्यावं माहिती आहे का? मी 50,000 रुपये त्याच्यावरती टाकले पण एक काम करा, देवाच्या कामासाठी पैसा आहे म्हणून माझं नाव मी कुठे पुढे आणत नाही. कळालं का नाही? हे माझं गुप्त धन आहे, माझ्या नावाचा उल्लेख मी कुठंच करत नाही म्हणून मी त्याच्यावरती सही करत नाही. सारासार सांगायचा मुद्दा मामा असाच आहे. आणि तेव्हापासून बंद पडली दिसत तसं. कळालं का नाही? आता दिसतं तसं नसतं. तेव्हापासून महाराज ही मन पडली. याचाच अर्थ स्वतःच्या कर्तृत्वावरती माणसानं स्वतः मोठं व्हावं, कुणाकडून आशा करायची गरज नाही. म्हणून तो कोपाऱ्या अरुंगाच्या 3ऱ्या चरणात जग सोडून जायचे ज्यावेळेस आम्ही अंतकरणामध्ये साठवणार महाराज या सृष्टीतले कितीतरी वैर महाराज संपवून जातील. पण महाराज काळ असा टपून बसला, असा टपून बसला, अगदी त्या मांजरा सारखा महाराज काळ टपून बसलाय. महाराज एक छोटस उंदराचं पिल्लू होतं घरामध्ये सारखं ह्या जऱ्या घालत होत. आणि त्याची आई त्याला सांगते त्या उंदराला, अरे घरात इकडे तिकडे फिरत जाऊ नको, मांजर कुठं ना कुठेतरी टपून बसलेले असताना कधी तुला गिळून टाकेल हे तुला सुद्धा कळायचं नाही. पण ऐका, ते उंदराचं पिल्लू घरामध्ये इकडून तिकडे करत असताना भिंतीवरती गेलं. जसं भिंतीवरती गेलं ना महाराज तसं खाली पडलं. आणि जसं हरिभाऊ खाली पडलं ते पडलं काचेच्या ग्लासात पडलं. कशाच्या पडलं? काचेच्या ग्लासात. हीच राहायचं नाही, काचेच्या ग्लासात पडलं. मग काचेचा ग्लास कशाचा होता सांगायला लागलं का? नाही. अनुभव बिंदू आहे का? काय ऐका, उंदराचा पिल्लू काचेच्या ग्लासात पडला. ग्लास होता दारूचा. आणि जसं दारूच्या ग्लासामध्ये पडलं ना महाराज त्या थोडीशी दारू खाली शिल्लक राहिली होती. आणि जसं ते दारू शिल्लक राहिले महाराज ते उंदीर प्यायलं. आणि जसं ते उंदीर प्यायलं आणि जसं प्यायल्या प्यायल्या त्या ग्लासातून वर आलं, आईला सांगते दाखव मांजर कुठं आहे. लय आगावपणा लावलाय तिनं, दाखव मांजर कुठे, बघतोच त्या मांजराकडं. असं बोलत 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 महाराज ते उंदीर त्या मांजराकडे गेलं. मांजर आपल्या शांत ऐकून घेत होत. आणि जसं मांजरानं दोन्ही पंजाने त्या उंदराला जवळ धरलं आणि त्या उंदराला मांजर सांगतंय, आता लय झालं इकडे तिकडे फिरून, आता एक काम कर, आता निवांत घरात बसून राहा. आणि जसं घरात बसून राहा म्हणजेच महाराज त्या उंदराला त्या मांजरीनं गिळून टाकलं आणि पोटामध्ये गेलं. याचाच अर्थ घरात निवांत बसून राहा. म्हणून महाराज या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर कधीच कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका. मी आहे तर सगळं आहे, त्या गोष्टीचा महाराज कधीच गर्व करू नका. कारण काळ त्या मांजरासारखा कुठे बसला हे सुद्धा सांगता येत नाही आणि कधी आपल्याला घेऊन जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून कदाचित कोपाऱ्यानं असं म्हणायचं नसेल अभंगाचं शेवट. होरी
भोगतना भिडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनोनी या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळवेळा अनेक रुसवे ना लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनी तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण हा तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग जशी भगवंत बुद्धी देतील तसं सोडवण्याचा प्रयत्न केलाय महाराज। या अभंगाचा विचार करता प्रत्येक चरणावाईज नाही तर चरणातल्या प्रत्येक शब्दावरती आम्ही भावार्थ टाकण्याचा प्रयत्न केलाय, ते भगवंतांनी माझ्याकडून करून घेतलंय। ऐका, या कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त पारायण गुरुवर्य सोमनाथजी महाराज घोगरे आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात, आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज मामा कदम आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। हरिभक्त पारायण सचिन महाराज सुतार आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। निकम महाराज या ठिकाणी आहेत, आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आता सर्वांची नाव माझ्या परिचयाची नाही, पण पंढरीच्या लोका नाही अभिमान या न्यायानं
ऐका, वेणेकरी बाबा काटकर महाराज आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित असता आणि सुंदर असं मृदुंग या ठिकाणी वाजवला महेश महाराज डोबळे आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला, शेखरजी बेदरकर आणि बेदरकर परिवार आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यांनी संपूर्ण कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग या ठिकाणी केलं. बाळूमामांचा हरिजागर गणेश टिकोळे आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि ज्यांनी सुंदर सिस्टीम या ठिकाणी दिलेली शिंदे साऊंड सिस्टीम आपली या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलंच कीर्तन तुम्ही या सिस्टीमवरती वाजवलं होतं म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ऐका, कीर्तन संपल्यानंतर प्रत्येक जण महाराज आपापल्या घरी जाणार आहे, प्रसाद घेऊन आपापल्या घरी जाणार आहे. निमित्त सर्वांना माहित आहे, प्रकाशाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत. महाराज कीर्तन संपल्यानंतर आम्ही प्रत्येक जण घरी जाणार आहे, पण त्या बेदरकर परिवारातल्या घरातलं दुःख महाराज कायम राहणार आहे. आणि अभंग निवडण्या पाठीमागचं बी महाराज कारण तेच आहे, त्या घरातला देव हरपला याचाच अर्थ त्या घरात त्यांचे वडील हरपले. अर्थातच प्रत्येक क्षणाला त्यांच्या वडिलांची त्यांना आठवण येत असेल, पण गेले वर्ष झाली एकही हाक त्यांची तुमच्या कानावरती नाही ऐकायला आले. प्रत्येक संकटामध्ये महाराज आपल्याला बाप आठवतो, पण तो बाप गेलं वर्षभर तुम्हाला दिसला नाही. आणि लोक सरळ सरळ सांगतात, महाराज कीर्तनातून बाप सांगा, कीर्तनातून आई सांगा. मला सांगा ना, कित्येक कीर्तनकार येतील, कितीतरी व्याख्यात येतील, कितीतरी प्रवचनकार येतील, आई वडिलांवरती गाणी गातील, आई वडिलांचं कौतुक सांगतील, पण ऐका, आई वडिलांचं कौतुक सांगणे इतकं आई बाप समजणं एवढं सोपं नाही. मामा, आई बाप जर खरंच एवढे साध्याने सोपे असते, लोकांनी 4 ओळीत बापाला मांडला असता, पण नाही. या विश्वामध्ये महाराज 2 व्यक्ती अशा आहेत, त्या कधी सांगून समजत नाही, त्या मला जाणूनच घ्यावे लागतात. मला सांगा ना, तुमच्या बापानं तुमच्यासाठी किती कष्ट केलं हे तुमचं तुम्हाला माहिती, माझ्या बापानं माझ्यासाठी किती कष्ट केलं हे माझं मला माहिती. मग मला सांगा ना, आपला बाप आम्हाला कधी सांगून कळेल का? कळणार नाही. साधं उत्तर ऐका, बाप म्हणजे नेमकं काय प्रत्येकाच्या जीवनात आहे. महाराज पंढरपूरची वारी करत असताना वारीमध्ये असा एक प्रसंग आम्हाला बघायला मिळाला की वारी करत असताना महाराज त्या डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि त्या डोंबाऱ्याचा खेळ चालू असताना महाराज एक मुलगी, छोटीशी मुलगी त्या दोरीवर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चालत होती. सगळे महाराज त्या मुलीकडे बघायचे. त्या मुलीकडे बघून महाराज कोणी 10 रुपये द्यायचे, कोणी 20 रुपये द्यायचे, कोणी 30 रुपये द्यायचे. ती मुलगी सुद्धा महाराज एका दोरीवरून दुसऱ्या दोरीवरती चालत राहायची आणि फक्त त्या मुलीकडे बघत राहिलो. पण त्या दोरीच्या खाली जशी मुलगी चालत होती तसा बाप पण त्या दोरीच्या खाली त्या मुलीच्या खालून चालत होता. तो बाप आम्हाला कधी दिसला का नाही? मला सांगा, ती मुलगी कोणाच्या विश्वासावरती त्या दोरीवरून चालत असेल? त्या मुलीला माहित होतं, मी जर या दोरीवरून जर पडले ना तर माझा बाप जेवण्यासाठी खाली उभा आहे. सांगा ना बाप, सांगता येईल का? नाही सांगता येणार. दुसरी गोष्ट सांगतोय का मामा, बसने प्रवास करत असताना एका बाकाडावरती एक वयस्कर माणूस बसला होता. वयस्कर माणूस बसला होता, एका बाजूला त्याच्या शेजारी मी बसलो होतो. आमचं लक्ष महाराज याच्याकडे कधी जात नाही, पण नीट ऐका, बारकावून जर प्रश्न विचारला महाराज तर ऐका. त्या बाकाडावरच्या कोपऱ्यावरती एक वयस्कर माणूस बसला होता आणि त्याच्या हातात महाराज एक चपाती होते. चपातीवरती महाराज चटणी होती. तो एक एक तुकडा त्या चपातीचा काढून खायचा. पण त्याच्यासोबत महाराज एक भली मोठी बॅग होती, एक पिशवी होती. मी त्या माणसाला विचारलं, कुठं चाललाय? त्या माणसानं उत्तर दिलं, मी माझ्या लेकीकडे चाललोय. मग एवढी मोठी पिशवी घेऊन कशासाठी चाललाय? त्या पिशवीमध्ये तिला जे आवडते पदार्थ आईनं घरून करून दिलेत. त्याच्यामध्ये जिलेबी आहे, चपाती आहे, भाजी आहे, भाकरी, जिला जेवढं काय आवडतं तेवढं त्या आईनं त्याच्यामध्ये मला भरून दिलंय आणि सांगितलं तेवढं लेकीपर्यंत पोहोच करा. तर महाराज हातामध्ये चपाती, त्या हातावरती चपातीवरती चटणी, तो बाप खातोय. शेजारी एवढे चांगल्या चांगल्या वस्तू घरून बनवून दिल्या तरी त्याला खाता नाही आल्या. त्याला खाव्याशा वाटल्या का? खाव्याशा वाटल्या होत्या तरी त्यानं खाल्ल्या नाहीत का? तर माझ्या लेकीसाठी मी चालवलंय. सांगा ना, आम्हाला शब्दात कधी बाप मानता येईल का? येणार नाही. पण बेदरकर परिवाराला विनंती, शेखर भैया, ज्या ज्या वेळेस तुम्हाला भाऊंची आठवण येईल ना, दादांची आठवण येईल ना, त्या त्यावेळेस तुमच्या हातून फक्त चांगलं सत्कर्म करावं एवढीच या ठिकाणी त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. महाराज लोक सांगतात, तुम्ही कितीही चांगलं कीर्तन करा, गायकाने कितीही चांगलं गायन करू द्या, मृदंगाचार्याने कितीही चांगला मृदंग वाजवू द्या,
पण केलेला माणूस माघारी येईल का? येणार नाही. अहो हा अट्टास कशासाठी? माणूस माघारी आणण्यासाठी हा अट्टास नाही. जाणाऱ्या व्यक्तीचं एक स्वप्न असतं, जाणाऱ्या व्यक्तीचं एक आठवण असते, माझ्याही हातून काहीतरी जाताना चांगलं सत्कर्म घडावं. आणि त्याच निमित्ताने या बेदरकर परिवाराच्या दारात आज अन्नदान होते ना महाराज, हे सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला लागणार आहे. म्हणून सांगतो, ज्या वेळेस तुम्हाला दादांची आठवण येईल ना, त्यावेळेस तुमच्याकडून चांगलं सत्कर्म घडावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर तुकाराम